मित्रांनो, 2025 मध्ये घरकुल योजनेमध्ये जे लाभार्थी लाभ घेतील किंवा ज्यांना घरकुल मिळेल अशा घरकुलवर आता सौर पॅनल फ्री मध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून बसवलं जाणार आहे। याबद्दलची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आलेली आहे। हा एक महत्त्वपूर्ण निर्णय असणार आहे, कारण प्रत्येक लाभार्थ्यांना आता बाहेरून कोणत्याही ठिकाणी लाईट घेण्याची गरज नाही। आपल्या छतावरती सौर पॅनल बसवलं जाईल आणि त्यातूनच आपल्याला लाईट सुद्धा उपलब्ध होईल। याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत किमान 13 लाख घरकुलांना मंजुरी देण्यात येणार आहे। याकरिता लवकरच घरकुल लाभार्थ्यांना 450 कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यात यावा। ग्रामीण गृहनिर्माण योजनेच्या प्रभावी, गतिमान, दर्जेदार अंमलबजावणीसाठी व लोकसहभागासाठी महाआवास अभियान राबवण्यात यावे। याचप्रमाणे या आवास योजनेतील घरे सौर ऊर्जेवर करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत। सह्याद्री अतिथीगृह येथे ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी आढावा घेतला आहे। राज्यातील ग्रामीण रस्ते तयार करताना ते सिमेंटचेच करावे असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। अशा सूचना करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ग्रामीण रस्त्याचे कामे थांबू नये। प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तसेच पांधन रस्ते यातील निकष नव्याने ठरवण्यात यावेत। कोकणातील साकव तसेच पांधन रस्त्यांची कामे तात्काळ हाती घेण्यात यावी। गावखेड्यातील प्रत्येक तांड्याकरिता निधी देण्यात आला असून यातील किती कामे झाली यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत। आता बघा, ज्या घरकुल मंजूर होतील, ज्या लाभार्थ्यांना घरकुल मिळेल अशा सर्व घरकुल लाभार्थ्यांच्या छतावरती सौर पॅनल बसवलं जाणार आहे, असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आता ज्यांचे घरकुल मंजूर झालेले आहेत अशा मंजूर लाभार्थ्यांचा पहिला टप्पा म्हणजे पहिला हप्ता जो आहे पैशाचा तो सुद्धा लवकरच पडणार आहे। याबद्दलची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आता ज्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेमध्ये लाभ घ्यायचा आहे अशा लाभार्थ्यांना कागदपत्रे कोणकोणते लागतात, अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे, याबद्दलची पूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती आपण टाकलेली आहे। या ठिकाणी एक मी प्लेलिस्ट लावलेली आहे, त्यावरती क्लिक करा। 2 दिवसापूर्वी आपण भरपूर असे व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत, त्या व्हिडिओवरती पूर्ण डिटेल्स माहिती देण्यात आलेली आहे। यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा या व्यतिरिक्त ज्या काही विविध राज्य सरकारच्या योजना आहेत या योजनेसाठी आपण लाभ कशा पद्धतीने घेता येईल, निवड प्रक्रिया काय आहे, पात्रता काय आहे, अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे, अर्ज करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणे आवश्यक आहेत, याबद्दलची पूर्ण माहिती त्या व्हिडिओजमध्ये दिलेली आहे। ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांनी नक्की मात्र तो व्हिडिओ पहा। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे अचूक अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील। धन्यवाद। आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।